हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण उन्हाळा स्पेशलमध्ये थंडगार असं टरबूज ज्यूस. त्यामध्ये चिया सीडचा वापर केलेला आहे. तर चला मग आपण चिया सीडचे फायदे आणि चिया सीड म्हणजे काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. भरपूर जणांनी टरबूज ज्यूस बघत असाल तर त्यामध्ये असं तुम्हाला एक काळ्या प्रकारचे बॅग दिसत असेल. भरपूर जण विचार करताय की बा ह्या बॅग कशाचे आहे, म्हणजे भरपूर जणांना माहिती नाही की हे काय आहे. तर यांना चिया सीड असं म्हणतात. पण चिया सीडचे फायदे, चिया सीडमधले स्रोत काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग. चिया बिया हे ओमॅगो 3 ॲसिड फायबर प्रथिने हे स्रोत चिया सीडमध्ये आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास, हृदय आरोग्य राखण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्यात आणि हाडे मजबूत करण्यात अत्यंत फायदेशीर अशा चिया सीड मानल्या जातात. आता भरपूर जण या चिया सीडचा वापर त्यांच्या ज्यूसमध्ये किंवा सलादमध्ये किंवा स्मूदीमध्ये भरपूर जण असं त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करतात. पण आपण तर आपल्याला रोज तर खाणं काही शक्य नाही, पण वर्षातून 1 ते 2 वेळेस आपण पण नक्की खायला पाहिजेत. तर इथं मी टरबूज ज्यूसमध्ये याचा वापर केलेला आहे चिया सीडचा. अगोदर चिया सीड 15 मिनटं अगोदर भिजू घालायचं आणि 15 मिनटात चिया सीड अगदी भिजून निघतं आणि त्यात थोडा चिकटाव चिया सीडमध्ये असतो. आणि नंतर इथं मी टरबूजचं ज्यूस तयार करून घेतलं आणि ते ज्यूसमध्ये कसं वापरायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. नंतर अगोदर तर मी ज्यूस इथं गाळून घेतलं टरबूजाचं. चाळणीच्या साहाय्याने. नंतर थोडे टरबूजाचे तुकडे घातले होते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि थोडे बर्फाचे आईस गोळे पण घातले. आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालं. आणि आता हे मिक्स झाले की चिया सीड केव्हा वापरायचं, तर चिया सीड ग्लासमध्ये घालायचं. काचेचे ग्लास घ्यायचे आणि असं घालायचं. तुम्ही ड्रॅगन फ्रूट जर खाल्लं असेल ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण असं थोडं सेम चिया सीडसारखंच असतं, पण ते चिया सीड नसतं. आणि असं हे ग्लासमध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि एकदा तरी चिया सीड तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला हे थंडगार टरबूज चिया ज्यूस कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.